दहिसर ते केईएम रुग्णालय आणि कळंबोली ते केईएम हा प्रवास खरंच सोपा नव्हता। या प्रवासादरम्यान आम्हाला खूप सारे अनुभव आले। यातले चांगले अनुभव फारच कमी होते। आपल्या सोबत एक रुग्णवाहिका आहे, तिला वाट मोकळी करून देण्यापेक्षा तिच्या सोबत स्पर्धा करण्यात किंवा तिला मागे टाकण्यात अनेक वाहन चालकांना रस होता। वाहतूक कोंडी, सिग्नल्समुळे होणारा खोळंबा ही कारण तर आहेतच, पण प्रशासनाची उदासीनताही दिसून आली। पाहुयात आमच्या ऑपरेशन गोल्डन आवर मध्ये नेमके कोणते अडथळे आले। वाहतूक कोंडी ही रुग्णवाहिकेच्या मार्गातली सर्वात मोठी समस्या असल्याचं आम्हाला जाणवलं। या वाहतूक कोंडीला अनेक कारणं आहेत। कुठे खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांमुळे ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवतीये, तर कुठे पार्किंगचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्यानं वाहतूक कोंडी होतीये। एकेरी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतुकीचे 12 वाजल्याचं चित्र पाहायला मिळालं। रस्त्यांवरील बेकायदा बांधकामही वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेत। मार्गिका बंद असल्यामुळे ट्रॅफिक जाम होतंय। वाहन चालकांची एकमेकांमध्ये सुरू असलेली स्पर्धाही रुग्णवाहिकेच्या मार्गातला मोठा अडथळा आहे। मुंबईत जागोजागी सिग्नल्स असल्यामुळे अनेक रुग्णवाहिका रखडत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं। बऱ्याच ठिकाणी अवजड वाहनांची मनमानी पाहायला मिळाली। मार्गात बहुतांश ठिकाणी स्वतंत्र कॉरिडॉर नसल्याचंही लक्षात आलं आणि जिथं ग्रीन कॉरिडॉर होते त्या रांगेत इतर वाहनांचीच गर्दी होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णवाहिकेच्या बाबतीत वाहतूक पोलिसांनी जी तत्परता दाखवायला हवी होती ती फार कमी ठिकाणी दिसून आली। एक दृष्टीने चांगलं आहे आणि असं राहिलं पाहिजे, म्हणजे केलं पाहिजे। सर्वांनी समोरच्यांनी साईड दिली म्हणजे एखाद्या पेशंटचा जीव वाचतो, एखाद्याने साईड नाही दिली तर एखादा गाडीमध्ये गमावतो। त्या दृष्टीने कसं हे केलेलं चांगलं आहे। आम्ही या ऑपरेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिकेच्या मार्गात आलेले अडथळेच जाणून घेतले नाहीत, तर त्यावर उपाय शोधण्याचाही प्रयत्न केलाय। रुग्णवाहिका सुरळीतपणे हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र कॉरिडॉरची उपाययोजना असायला हवी। वाहतुकीचे आणि पार्किंगचे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी। वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून कामात कुचराई करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करायला हवी। रस्त्यावरील बेकायदेशीर दुकानं तोडून रस्ते आणि फुटपाथ मोकळे करायला हवेत। रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं जलद गतीनं केली जावीत। एखाद्या ठिकाणी काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ता मोकळा करून दिला जावा। सिग्नलच्या ठिकाणी रुग्णवाहिकेला प्राधान्य दिलं जावं। रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनांची गर्दी नसावी। रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यात यावी आणि महामार्गांवरही सुसज्ज अशी रुग्णालयं असायला हवीत। आज प्रत्येकाची संवेदना इतकी बोथट झाली आहे की आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो याचा विचार करायलाही कुणाकडे वेळ उरलेला नाही। ही जीवघेणी कोंडी सोडवायची असेल तर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक रुग्णवाहिकेत आपल्या कुटुंबातला सदस्य आहे ही भावना जनमानसात रुजवायला हवी। रुग्णवाहिका या रुग्णाच्या जीवन व मृत्यूच्या मधल्या रेषेवर असतात। रुग्णावर त्वरित उपचार झाले नाहीत तर त्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते। रुग्णवाहिकेतून प्रवास करणारा रुग्ण हा आपल्या कुटुंबातील कोणतरी आहे या भूमिकेतून वाहन चालकांनी रुग्णवाहिकेला मोकळा रस्ता करून देण्याची आवश्यकता आहे। मुंबईतील वाहन चालकांनी याबद्दल अधिक सजगता बाळगण्याची आवश्यकता आहे। आपली 2 मिनिटं वाया गेली तर त्याने काहीच फरक पडणार नाही, मात्र ती 2 मिनिटं रुग्णवाहिकेतील रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत याची जाणीव मुंबईतील वाहन चालकांना होण्याची खरी गरज आहे। कॅमेरामन राकेश नेरुरकर सह खलील गिरकर,